महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महिला दिनानिमित्त माता, पालक व शिक्षकांचा सन्मान, प्राथमिक शाळेचा स्तुत्य उपक्रम। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा पेण येथे माता, पालक, शिक्षक व शिपाई मावशी यांचा गुलाब, पुष्प व पेढा देऊन सत्कार करण्यात आला। पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा पेण येथे महिला दिनाचा कार्यक्रम 7 मार्च रोजी बाल न्याय मंडळ रायगड सदस्या तथा पेण एज्युकेशन सोसायटी स्वीकृत सदस्य ॲडव्होकेट नीता कदम यांच्या अध्यक्षतेखाली व पेण पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी शर्मिला शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेविका प्रतिभा जाधव, बालवाडीच्या मुख्याध्यापिका सविता पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका लेखा ठाकूर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माता, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरस्वती पूजन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले। यावेळी मार्गदर्शन करताना गट शिक्षणाधिकारी शर्मिला शेंडे म्हणाल्या की आजचा दिवस हा स्त्रीच्या सन्मानाचा, नारी शक्तीचा दिवस आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा महिला दिन साजरा होत असून महिला सबलीकरण, सशक्तीकरणाचा हा दिवस आहे। आज शाळेमध्ये माता पालकांना बोलावून त्या माता पालकांचा विशेष सन्मान केला। रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून अनेक विषयांवर हात घातला ही शाळेच्या दृष्टीने उल्लेखनीय गोष्ट आहे। भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर आपण शिकलो, सज्ञान झालो, यापुढे पिढीच्या पिढीला शेवटपर्यंत शिक्षण कसे मिळेल यासाठी आपण जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगून महिला पालकांनी मुलांबरोबर आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। कारण सद्यस्थितीला भारतातील 50% स्त्रियांना हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे प्रत्येक माता पालकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे प्रभावी मार्गदर्शन गट शिक्षणाधिकारी शर्मिला शेंडे यांनी केले। तर ॲडव्होकेट नीता कदम यांनी सांगितले की महिला दिनाच्या दिवशी मुलगी वाचवा, मुलीला जन्म हा संदेश द्यावा लागतो। संविधानाने अधिकार दिला आहे की मुलगी जगली पाहिजे, पण तो अधिकार आजही मागून घ्यावा लागतो। आमच्या शाळेत नेहमीच माता पालकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि त्यामधून त्यांना विशेष मार्गदर्शन केले जाते। पालक मेळावा, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, मुलींसाठी गुड टच, बॅड टच, आरोग्य मेळावा यासह अनेक विविध स्पर्धांमधून पालकांना आरोग्य व शिक्षणाविषयी माहिती दिली जाते। रांगोळी स्पर्धेतून मुलगी वाचवा, स्त्री शक्तीचा जागर, नारी शक्तीचा जागर, गुढीपाडवा, मुलगी शिकली, प्रगती झाली असं अनेक विषयांचे सादरीकरण केलेल्या पालकांना भेटवस्तू आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। शालेय विद्यार्थिनींनी सुंदर आवाजामध्ये ईशस्तवन आणि स्वागतगीत गायन करून पाहुण्यांची वाहवा मिळवली। महिला दिनाचे महत्त्व यावर गीता म्हात्रे यांनी माहिती सांगितली। सूत्रसंचालन सुषमा साखरे व आभार प्रदर्शन कविता पेडणेकर यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी गरज, सहतृप्ती होईल, पेण। जेवढं आपण शिकलो तेवढं सज्ञान झालो, त्याच्यावर आपण आयुष्यात पुढे गेलेलो आहोत। पण आपली पुढची पिढी शैक्षणिकदृष्ट्या कशी स्वावलंबन, एक शब्द वापरला गेला मगाशी, तर शिक्षण मुलींना असू द्या किंवा मुलांना असू द्या शेवटपर्यंत कसं मिळेल हे याची खबरदारी घेणं ही आपली जबाबदारी आहे। तर तो एक मुद्दा मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते। बाकी या दिनापासून सुरुवात मॅडम महिला दिनाची होते। म्हणजे ज्या देशामध्ये महिला दिनाच्या दिवशी आपल्याला हे म्हणावं लागतंय की सेव्हगड, मुलींना जन्म घेऊ द्या। 75 ते 78 वर्षापूर्वी संविधानाने, कॉन्स्टिट्यूशनने सांगितलंय की प्रत्येक मुलाला जगण्याचा अधिकार आहे। तो अधिकार आजही आम्हाला इतक्या वर्षांनी मागून घ्यावा लागतोय, बोलावा लागतोय। अशा देशामध्ये मी महिला दिन साजरा करते, पण तो कशा पद्धतीने असायला हवा हा मोठा प्रश्नच आहे। आज वेगवेगळ्या संस्था आपल्याला बोलवणार, वेगवेगळे लोक आपल्याला बोलवणार, वेगवेगळ्या ठिकाणी आपला सत्कार होणार। मग मी कशी ग्रेट आहे, मॅडमने आणि आम्ही कसं शिक्षण घेतलेलं आहे, मग आम्ही कसं उच्च पदस्थ झालेलो आहे, आणि मग आमच्या कार्याचा कुठेतरी सत्कार होणार। आणि मग संध्याकाळी घरी गेल्यानंतर मॅडम एक अगदी कंबर कसून जेवणाला सुरुवात करणार, मी करणार, नवऱ्याला वाढणार।